गावाच्या शेवटच्या टोकाला एक मोठे जुने पिंपळाचे झाड होते. इतका मोठा की दुपारीसुद्धा त्याखाली अंधार असायचा. लोक त्या पिंपळाच्या खालं म्हणायचे, कोणीतरी संध्याकाळी नंतर जायचं नाही. रात्री साधारण 12 वाजता पिंपळाखालून हळू आवाज यायचा, खडखड, जणू कोणी नंगे पायाने ओढत चालायचं. रमेश या गोष्टीवर विश्वास नव्हता, परंतु भूत वगैरे काही नव्हतं तो असं म्हणायचा. एक दिवस तो मुद्दामून रात्री उशिरा पिंपळाच्या खालून जायचं ठरवतो. रात खूप शांत होती. वारा थांबलेला होता. झाडाची पानंसुद्धा हलत नव्हती. पिंपळ जवळ येताना त्याला थंडावा जाणवला, असामान्य थंड. तो पुढे चालायला लागला आणि अचानक आवाज थांबला. तो थांबला, श्वास रोखून धरला. मागून त्याला हळूच आवाज आला, रमेश. त्याचं नाव. तो मागे वळून पाहिला. काहीच नव्हतं. पिंपळाच्या खाली एक सावली होती. ती पण उभी होती आणि ती उलटी उभी होती. डोकं खाली, पाय वरे. रमेश पळायला वळाला, पण त्याचे पाय हललेच नाही. त्या सावलीत आवाज अगदी जवळ आला. मी तिथे रोज थांबते, कोणीतरी थांबून म्हणून. पिंपळाखालची माती उखडली. रमेश डोळे मिटले. सकाळी गावकऱ्यांनी रमेशची पिंपळाखालून सापडला, पण तो बोलत नव्हता. आजही रात्री 12 वाजता पिंपळाखालून 2 जणांचा आवाज येतो. एक ओढत चालणारा आणि एक हळूहळू खुजबुजणारा. अजून थांबशील का? तर मित्रांनो, आम्ही अशाच नवीन इंटरेस्टिंग गोष्टी आणत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग पुढे व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.